नमस्कार. आज आपण एक अतिशय महत्त्वाचा आणि चर्चेचा विषय घेऊन आलो आहोत. कंबरदुखी आणि तिच्यावरचे प्रभावी उपचार. सततच्या धावपळीमुळे आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक लोक कंबरदुखीने त्रस्त आहेत. त्यावर काही लोक पारंपरिक हाडवैद्याकडे धाव घेतात, तर काही आधुनिक वैद्यकीय उपचारांवर विश्वास ठेवतात. पण खरंच कोणता उपाय जास्त प्रभावी आहे? हाडवैद्याचा उपचार खरंच काम करतात का? का तो फक्त एक भ्रम आहे? तर आधुनिक विज्ञान कंबरदुखीवर काय सांगते? तर चला या व्हिडिओमध्ये यातील सत्य जाणून घेऊ. प्रथम आपण कंबरदुखी होण्याची कारणे पाहू. तर कमरेच्या भागात होणाऱ्या वेदनादायक त्रासाची कारणे ही 3 प्रकारात विभागता येतात. स्नायू संबंधित कारणे, हाडासंबंधित कारणे आणि नसांशी संबंधित कारणे. पहिलं आहे स्नायू आणि लिगामेंट संबंधित कारणे. तर यामध्ये मसल स्ट्रेन, अवजड वस्तू उचलताना किंवा चुकीच्या पोझिशनमध्ये बसल्याने स्नायूंवर ताण येतो. तसेच अचानक हालचाल केल्याने किंवा अपघातामुळे लिगामेंटला इजा होऊ शकते आणि त्यामुळे कंबरदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यानंतर पोट आणि पाठीतले स्नायू जर कमकुवत असतील तरीही कंबरदुखीचा त्रास वाढतो. किंवा जास्त वेळ एका ठिकाणी बसून राहणे किंवा हालचाल कमी करणे यामुळेही कंबरदुखी होते. हाडासंबंधित किंवा सांध्याशी संबंधित कारणे जर पाहिली तर यामध्ये पाठीच्या कण्यामधील डिस्क हल्ली असेल किंवा दबली असेल तर वेदना होतात. तसेच पाठीच्या कण्यातील नस दबली गेल्यास सायटिका होते आणि कमरेतून पायाकडे वेदना जाणवतात. त्यानंतर आहे लंबार स्पॉन्डिलायटिस. यामध्ये वय वाढल्याने किंवा चुकीच्या पद्धतीने बसल्याने मणक्याचे विकार होतात व वेदना वाढतात. ऑस्टिओपोरोसिस. हाडांचे घनत्व कमी झाले तर हाडे ठिसूळ होतात आणि कंबरदुखी सुरू होते. स्कोलिओसिस. जन्मजात किंवा वाढीच्या प्रक्रियेत कण्याची रचना बिघडल्याने ही वेदना जाणवू शकतात. तर ही होती हाडे आणि सांध्यांशी संबंधित कारणे. आता पाहू मज्जातंतू व इतर कारणे. नसा दाबल्या गेल्या तर पाठीच्या कण्यातील ज्यावेळेला नसा दाबल्या जातात तेव्हा तीव्र वेदना व सुन्नपणा जाणवतो. त्यानंतर ओबेसिटी हे एक कारण आहे. पोटावर जास्त चरबी असल्यास कमरेवर अतिरिक्त ताण येतो. त्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये शरीरातील बदल आणि वाढलेले वजन यामुळे कंबरदुखी सामान्य असते. तसेच मानसिक तणाव जर असेल तर स्नायूंवरही ताण येतो आणि वेदना वाढतात. त्यानंतरचे कारण आहे आर्थरायटिस. यामध्ये संधिवातामुळे सांध्यामुळे जळजळ होते आणि कंबरदुखी होऊ शकते. तर यामध्ये उपचार नक्की कोणते असतात? तर काही लोक परंपरागत हाडवैद्यांकडे जातात तर काही आधुनिक उपचार पद्धतींचा अवलंब करतात. प्रथम आपण हाडवैद्यांचा उपाय पाहू. तर हाडवैद्यांच्या उपचारामध्ये आपल्या पूर्वजांनी वापरलेले काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपचारांचा समावेश होतो. तसेच शरीर रचनेचा सखोल अभ्यास असलेले काही पारंपरिक हाडवैद्य आजही हाड सरकले असेल तर एका विशिष्ट पद्धतीने ते पुन्हा योग्य ठिकाणी बसवतात. तर यामध्ये उपचार नक्की कोणते असतात? तर पहिला आहे आहार आणि औषधी घटक. हळदीचे दूध. हळदीमध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लेमेटरी घटक आहेत. त्यामुळे रोज झोपण्याआधी हळदीचे दूध प्यायल्याने सांधे व हाडे मजबूत होतात. मेथीचे पाणी. मेथीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि कॅल्शियम भरपूर असते. उपाशीपोटी मेथीचे पाणी प्यायल्याने हाडांना ताकद मिळते. सुंठ आणि मध. सुंठ शरीरातील जळजळ कमी करते. मध आणि सुंठ एकत्र घेतल्यास कंबरदुखीवर आराम मिळतो. त्यानंतरचा उपचार आहे मसाज व पारंपरिक उपाय. यामध्ये तिळाच्या तेलाचे मालिश. गरम तिळाच्या तेलाने मालिश केल्याने रक्ताभिसरण सुधारते. हाडे व सांधे मजबूत होतात. योग व व्यायाम. यामध्ये भुजंगासन आहे. हे आसन केल्याने कंबर लवचिक व मजबूत होते. मर्जारी आसन, याला आपण कॅट पोज म्हणतो. यामुळे पाठीच्या कण्याला लवचिकता मिळते व कंबरदुखी कमी होते. त्यानंतर आहे वज्रासन. या आसनामुळे पाठीचा कणा व शरीर स्थिर राहते. पचनशक्ती सुधारते तसेच कंबरदुखीही कमी होते. तर आता या हाडवैद्यांच्या उपचारांचे आपण फायदे व मर्यादा बघू. तर एकतर हे उपाय नैसर्गिक आहेत, त्याचे कोणतेही साईड इफेक्ट्स नाहीत. या उपायांचा अवलंब करून हाडे व सांधे मजबूत होतात. तसेच आपल्याला दीर्घकालीन परिणामही मिळवता येऊ शकतो. परंतु काही मर्यादा आहेत त्या अशा की परिणाम दिसण्यासाठी वेळ लागतो. हे उपचार सर्वांना योग्य ठरतीलच असे नाही. तसेच काही वेळा वेदना फारच तीव्र असल्यास हे उपचार अपुरे ठरतात. तर आधुनिक उपचार पद्धतीचा विचार केला तर यामध्ये सर्वसामान्य औषध उपचार, फिजिओथेरपी आणि तंत्रज्ञानावर आधारित काही उपायांचा समावेश होतो. औषध उपचार. दुखणं खूप तीव्र असेल तर डॉक्टर काही विशिष्ट औषधे देतात जी वेदना व सूज कमी करतात. यामध्ये काही नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्ज असतात. फॉर एक्झाम्पल आयबुप्रोफेन, नॅप्रोक्झॅन. तसेच काही मसल रिलॅक्संट्स असतात. तसेच काही न्यूरोपॅथिक पेन किलरही असतात. स्पेशली जर दुखणं मज्जासंस्थेशी संबंधित असेल जसं की सायटिका तर यांचा वापर केला जातो. तसेच इन्फ्लमेशन कमी करण्यासाठी शॉर्ट टर्म साठी स्टेरॉइडही दिले जातात. पुढील आधुनिक उपचार पद्धती आहे डायग्नोस्टिक स्कॅन. तर जर दुखणं दीर्घकालीन असेल किंवा बिघाड अधिक गंभीर असेल तर डॉक्टर खालील चाचण्या सजेस्ट करतात.
त्यामध्ये आहे MRI स्कॅन. हे पाठीच्या स्नायू तसेच नसांमध्ये बिघाड आहे का ते पाहण्यासाठी करतात. त्यानंतर आहे सिटी स्कॅन. हे हाडांची स्थिती, डिस्क स्लिप किंवा फ्रॅक्चर इत्यादींसाठी केले जाते. त्यानंतर आहे एक्स-रे. हे हाडांची झीज किंवा वक्रता तपासण्यासाठी करतात. आधुनिक उपचार पद्धती आहे फिजिओथेरपी. यामध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने विशिष्ट स्ट्रेचिंग व व्यायाम केल्याने पाठीच्या स्नायूंना बळकटी मिळते. पुढील आधुनिक उपचार पद्धती आहे सर्जरी. जर कंबरदुखी फार गंभीर असेल किंवा डिस्क स्लिप झाल्यास ऑपरेशन करावे लागते. मात्र सर्जरी हा शेवटचा पर्याय आहे. तर या आधुनिक उपचारांचे काही फायदे आणि मर्यादाही आहेत. फायदे असे की वेदना पटकन कमी होतात, गंभीर परिस्थितीत त्वरित मदत मिळते, फिजिओथेरपीमुळे नैसर्गिकपणे स्नायू मजबूत होतात. पण मर्यादा अशा की काही औषधांचे साईड इफेक्ट्स होऊ शकतात, सर्जरीमध्ये धोका उद्भवू शकतो आणि फक्त लक्षणांवर उपचार होतो, मूळ कारण नाहीसे होत नाही. तर आता प्रश्न पडतो की कंबरदुखीवरती नेमका कोणता उपाय योग्य आहे. तर जर तुम्हाला कंबरदुखी नुकतीच सुरू झाली असेल व नैसर्गिक पद्धती वापरायची असेल तर हाडवैद्यांचा उपयोग योग्य ठरेल. परंतु जर तुम्हाला वेदना तीव्र असतील आणि त्वरित आराम हवा असेल तर आधुनिक उपचार पद्धती आराम देऊ शकते. पण दीर्घकाळासाठी फिजिओथेरपी व योग्य व्यायाम करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वोत्तम उपाय हाच की दोन्हींचा समतोल राखणे. जसे की आधुनिक उपचारांनी वेदना कमी करणे, हाडवैद्यांचा उपायांनी हाडे मजबूत करणे, तसेच फिजिओथेरपी आणि योगासनांचा नियमित सराव करणे.